हॅलो. तुम्ही बघू शकता की ह्याला ना तेल पाणी सुटलेलं आहे व्यवस्थित. आता आपण काय करणार आहे, ह्याला व्यवस्थित मिक्स अजून एकदा करणार आहे. आय थिंक 10च मिनिट झालेत आणि पाणी एवढं सुटलेलं आहे, तुम्ही खाली बघू शकता. हे सगळं पाणी आपल्याला सेपरेट करायचं आहे. आपल्याला ना अर्धा तास नाही, ह्याला ना 1 दिवस पूर्ण ठेवावं लागणार आहे. ह्याचं पाणी सेपरेट करायचं आहे. मी थोडं बघितलं ChatGPTवरती. आपल्याला काळं जर नाही ठेवायचं असेल, हे कालांतराने काळं होतं असं, मग हे काळं नाही हो ह्याच्यासाठी आपल्याला ना ह्याला 1 दिवस असंच ठेवायचं. ह्याच्यातलं सगळं मॉइश्चर पाणी आहे कैरीतलं ते सगळं बाहेर निघावं म्हणून आपल्याला ह्याला असंच ठेवायचं 1 दिवस. मी मसाल्याची तयारी करून घेतली आहे. मसाला मी काय काय टाकणार आहे ते सांगते तुम्हाला. तेल गरम करून घेतलं आहे मी. आपल्या जो तेलामध्ये पळी असते ती मी घेतली आहे 8 चम्मच. आपल्याला सगळं यूज नाही करणार आहे, आपल्याला जेवढं लागेल तेवढंच आपण यूज करणार आहे. ह्याला असंच ठेवावं लागणार आहे आपल्याला 1 दिवस. तुम्ही चाळणीत ठेवा, कारण की परत तेच तुम्हाला हे पाणी वेगळं करण्यात अजून दिवस जाईल. तर तुम्ही काय करा, चाळणीत ठेवा हे सगळं. चाळणी कशाची घ्या, तुम्ही गहू चाळता ती घ्या, किंवा तुम्ही पुरणपोळी बनवता ती चाळणी घेतली तरी चालेल. आपल्याला फक्त पाणी सेपरेट करायचं ह्याच्यामधून. तर मग हे 1 दिवस तसंच ठेवावं लागेल. आता आपल्याला मसाला पण 1 दिवस ठेवावा लागणार आहे. सो थोडं तेल गरम करा, 8-9 चमचे. मे बी मला वाटतं हे 1 ते 2 किलो असेल. ठीक आहे, मग आपण 8 चमचे तेल गरम करून घेणार आहोत आणि त्याला आहे ना 5 मिनटानंतर त्याच्यात मसाले ॲड करणार आहे. आता मसाले काय काय ॲड करणार आहे ते सांगते मी. ह्याला आपल्याला चाळणीत ठेवावं लागणार आहे 1 दिवस. आता तुम्ही बघा, मी ना याच्यामध्ये काहीही भाजणार नाही आहे. ठीक आहे, मी डिरेक्ट सगळे मसाले घेणार आहे आणि मी काय काय मसाले घेते मी तुम्हाला सांगते. पण जिरं घेणार आहे थोडेसे, छोटा 1 चम्मच आपण जिरे घेतलेले आहे. मी जिरे रिटर्न केलेले आहेत, कारण की आपल्याला जिरे ना वाटून घ्यायचे आहेत. तुम्ही वाटून घ्या, माझ्याकडे वाटलेले आहेत. तुम्ही जिरे घ्या. त्याच्यानंतर तुम्ही धने घ्या, 1 चम्मच 1.5 चम्मच धने घ्या. मी डायरेक्ट धन्याची पावडर घेतलेली आहे, सो मी तेच ॲड करणार आहे. आता आपण 1 चम्मच मोहरी ॲड करतो आहे. अजून ॲड करणार आहे तोवर सांगते. हा 1 चम्मच झाला, 2 चम्मच आणि हा अर्धा. आपल्याला ह्याला गरम करून नाही घ्यायचं, तेलामध्ये पण नाही घ्यायचं. ह्याला आपण असंच यूज करणार आहोत. दालचिनी आली ह्याच्यामध्ये. तुम्ही दालचिनी पण टाकू शकता ह्याच्यामध्ये. मला जसं जमतं आहे, मला जसं करायचं आहे तसं मी करते आहे. ह्याच्यामध्ये बडीशेप पण घालू शकता तुम्ही. जिरे आणि धन्याची पावडर घालू शकता. ठीक आहे, मी काय काय टाकणार आहे मी तेवढंच सांगते. हे झालं मोहरी आपली 1.5-2.5 चमचे. आता आपण ह्याच्यामध्ये मसाला टाकणार आहे, जो मी ऑलरेडी पावडर करून घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये ना धने जास्त आहेत. ठीक आहे, हा 1 चम्मच झाला. आणि हा 2 चम्मच. 2ला मी कमीच टाकला, मला अजून मेजरमेंट एवढं काही माहिती नाही आहे, सो मी मनानेच घेतलेलं आहे. थोडीशी हळद टाकणार आहे, कारण की आपण जे कैरी भिजत टाकली ना त्यातलं ते पाणी हळद वेगळं होणार आहे, मीठ पण वेगळं होणार आहे. मग त्यासाठी आपण अर्धी चमचा हळद टाकणार आहे आणि आपण ह्याच्यामध्ये 1च चमचा मीठ टाकणार आहे. नंतर आपल्याला वाटलं तर आपण मीठ वाढवू शकतो, पण आत्तापुरतं आपण फक्त 1 चमचा यूज करणार आहे. तर जास्त खारट झाल्यानंतर खाऊ नाही वाटणार आहे, त्याच्यामुळं आपण एवढंच टाकणार आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण ज्या बिया आणल्या होत्या मार्केटमधून त्या आपण यूज करणार आहोत.
कमीच टाकूयात. तेल आपलं गार झालेलं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं 2 पळी, 3, 4, 5. आपण आता एवढंच ॲड करून घेणार आहोत. जेव्हा आपण कैरीमध्ये ॲड करायला तेव्हा अजून आपण ॲड करणार आहोत. आपल्याला ह्याला असंच ठेवायचं आहे पूर्ण ह्याच्याबरोबर ते 1 दिवस. कैरीचं पाणी आपण सेपरेट करणार ना, तसं ह्याला पण आपण 1 दिवस असंच ठेवणार आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला हिंग पण टाकायचं आहे. आत्ता हिंग अवेलेबल नाही आहे, मी उद्या टाकेन. सो आत्ता तरी एवढंच टाकायचं आहे. आणि ह्याला मस्त असंच आहे ना झाकून ठेवायचं आहे 1 दिवस. कसा दिसतो मसाला. अजून लाल मिरची पावडर टाकायची आहे. पिवळं लोणचं करायचं असेल तर असंच ठेवा, आणि लाल करायचं असेल तर लाल मिर्च पावडर ॲड करा, जी मार्केटमध्ये भेटते. कस्तुरी लाल मिर्च किंवा अंबारी. व्यवस्थित आपल्याला याला करून घ्यायचं आहे. आपण अजून ॲड करणार आहे याच्यामध्ये मिरची पावडर. हा 3रा चम्मच आहे. मी 3 चमचे अंबारी पावडर ॲड केलेली आहे. स्ट्रक्चर बघा तुम्ही. जरा जवळून दाखवते. आता आपण ह्याला उद्या